नमस्कार. आज आम्ही नाशिक रोडला आहे आणि प्रकाश बळवंत ननावरे साहेब फार मोठे व्यक्तिमत्व, आंबेडकरी चळवळीतला, दलित पॅंथर चळवळीतला एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेलं आहे. आंबेडकरी चळवळीचं मोठं नुकसान झालेलं आहे. आज आपल्यासोबत आहेत आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते तानसेनभाई. आज ह्या शोकसभेला प्रचंड नाशिक उसळून आलेलं आहे. असं काय प्रकाश बळवंत ननावरे यांचं काय योगदान आहे आंबेडकरी चळवळीमध्ये? प्रकाश आंबेडकरांचं योगदान एका शब्दात सांगायचं झालं, प्रकाश ननावरेंचं योगदान एका शब्दात सांगायचं झालं तर तानसेन ननावरे नावाचा रसायन हे निर्माण होऊन राहिलेलं आहे. त्याचं श्रेय प्रकाश ननावरेंना आहे. आजच्या या निमित्तानं नाशिकला तमाम सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना, पक्षप्रमुखांना विनंती केली आहे की येणार 2 तारखेला काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या दिवशी सर्वांनी एकत्रितपणे एका स्टेजवर काळाराम मंदिर समारोह साजरा करावा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी, जसं की महाड असेल, भीमा कोरेगाव असेल, नागपूरला असेल, चैत्यभूमी दादर असेल, तुमच्या बाजूला धुळ्याला तो बंगला आहे, या ठिकाणी बाबासाहेब जिथे जिथे गेले तिथे तिथे लाखोच्या संख्येने लोक जमतात आणि बाबासाहेबांच्या त्या स्थळाला अभिवादन करतात. माझी अशी इच्छा आहे, विनंती आहे की त्या मानवमुक्तीच्या लढ्याचं केंद्र नाशिक होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी, दादासाहेब गायकवाडांची जन्मभूमी या नाशिकमध्ये ज्या उद्देशाने आपण 2 मार्चला काळारामच्या सत्याग्रहात अभिवादन सभा साजरी करत आहे, परंतु 3-4 स्टेज असल्यामुळे त्यामुळे या समाजाचं चित्र वेगळं जात आहे. माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र एक स्टेज निर्माण करावा आणि रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतल्या तमाम नेत्यांना आमंत्रण करावं. एकाला बोलवा त्याला नाही, सर्वांना बोलवा अशी माझी विनंती आहे. या संदर्भात अण्णासाहेब कटारे, राऊत लोटे, सर, मुंबईवरून क्षमा कांबळे आले आहेत. मुंबईवरून क्षमा कांबळे आले आहेत. तुम्हाला काय वाटलं मुंबईवरून? ठीक आहे, बोला बोला. या नाशिकच्या आमच्या त्रिभुवन साहेब समाजकारणाचे या सर्व नेत्यांना विनंती केलेली आहे की आपण 2 मार्चला एकत्रितपणे काळाराम मंदिर सत्याग्रहाचा अभिवादन कार्यक्रम करूया. आपल्या सर्वांना आत्ताच तानसेनभाईंनी मार्गदर्शन केलेलं आहे. आज तानसेनभाईंचे मोठे बंधू, दीपकभाई यांचे मोठे बंधू प्रकाश ननावरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व नेते, सर्व राजकीय, रिपब्लिकन सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून सर्व एकत्र आलं तर चर्चा झाली की 2 मार्चची जी सभा आहे, मंदिर प्रवेशाचा संग्राम, जो कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात झालेला आहे, बाबासाहेबांच्या आदेशानं. परंतु त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस गटातटाच्या माध्यमातून अनेक स्टेज लागतात आणि मग हिमके लगते जिगर, आधे इधर आधे उधर अशा पद्धतीची परिस्थिती होते आणि मग तो कार्यक्रमाला स्वरूप येत नाही. ज्या पद्धतीने नागपूर असेल, चौदार तळा असेल, भीमा कोरेगाव असेल, अनेक ठिकाणचे होतं, दिल्ली असेल, महू असेल, या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब गेलेले आहेत त्या ठिकाणी प्रचंड लाखोच्या संख्येनं, कोटीच्या संख्येनं लोक गोळा होतात. सर, 2 मार्चमध्ये आम्ही गटातटात विखुरल्या गेल्यामुळे अनेक स्टेज उभे राहतात आणि त्याच्यामुळे लोकांना कुठे जावं हा प्रश्न पडतो. आणि म्हणून तानसेनभाईंनी या ठिकाणी सूचना केलेली आहे की आपण एक स्टेज लावला पाहिजे. त्या पद्धतीने ही तर सर्व चर्चा झाली. 2 तारखेला आपण सगळे मिळून एक स्टेजची मागणी करूया आणि एकाच ठिकाणी सर्वांना बोलून एकत्र हा कार्यक्रम एकाच ठिकाणी सर्वांनी एकत्र करायचं आहे. पगारे सर बोलत आहेत. 2 मार्चच्या बाबतीमध्ये आता इथे नेते मंडळींमध्ये जी चर्चा झाली, या चर्चेच्या बाबतीत मी अतिशय सकारात्मक आहे. सर्व गट बाजूला ठेवून
जर एक भव्य दिव्य जर कार्यक्रम या नाशिकमध्ये होत असेल तर या कार्यक्रमामध्ये माझं पूर्ण सहकार्य राहील आणि मी सहभागी राहील. सहकारी राहील. अण्णासाहेब कठारे आपल्यासोबत आहेत. सर, फार नाशिककरांनी एक वेगळं, मुंबईसमोर एक वेगळा आदर्श उभा केलेला आहे. एक स्टेज एक झाला पाहिजे 2 मार्चला. आपली काय प्रतिक्रिया आहे? काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समितीच्या वतीने 2 मार्चला नाशिकच्या गंगाघाट येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. समिती देखील गठीत झालेली आहे आणि या ठिकाणी ज्या सूचना आलेल्या आहे, जे मत आहे ते देखील त्या समितीसमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करीन. निश्चितपणे सर्वांनाच आपण त्या सभेमध्ये सामावून घेऊ अशा प्रकारची मी त्या कमिटीला विनंती करतो. काय नाव राहुल? खरं तर आपलं नाव सांगा. नाव मी ॲडव्होकेट राहुल विष्णू तुकोंडे, मुख्य निमंत्रक अत्याचार विरोधी कृती समिती नाशिक. खरं तर या नाशिकच्या सत्याग्रहीच्या भूमीमध्ये 2 मार्च काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचा जो अभिवादन सभेचा कार्यक्रम होतो हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते तानसेन भाई आणि इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जी या ठिकाणी भूमिका आपली मांडलेली आहे की हम सब एक है और नेक है, आणि म्हणून हे बाबासाहेबांच्या विचारांचे शिलेदार त्यावेळी त्या काळी देखील एक होते. आज देखील आम्ही सर्व एक आहोत. हा मेसेज आम्ही नाशिककरांच्या वतीनं आजच्या या अभिवादन सभेच्या निमित्ताने आम्ही देत आहोत. आणि म्हणून तानसेनबाईसारख्या ज्येष्ठ नेत्याने सांगितलेला आदेश आमच्यासारख्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना निश्चितपणे मानावाच लागणार आहे. आणि म्हणून हा मेसेज आम्ही सर्व समाज बांधवांपर्यंत नेण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत. आणि 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाचा अभिवादन सभेचा कार्यक्रम हा निश्चित अभिवादन सभेचा सर्व एकच स्टेजवर होईल. नाशिककरांनी आणि ग्वाही आम्ही या ठिकाणी देतो. नाशिककरांनी निर्णय घेतलेला आहे 2 मार्चला एक मंच एक सभा. नाशिक जिल्हा चळवळीचा बालेकिल्ला. हा, yes. नाशिक जिल्हा चळवळीचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा चळवळीचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा. धन्यवाद सर. नाशिक जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी सर्वांनी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधू पवार. नाही